जॉईंट सेक्रेटरी आणि असोसिएशनचा किती भाग असतो कबड्डी क्षेत्रामध्ये? असोसिएशनची भूमिका आहे की चांगल्या खेळाडूंना प्राधान्य देणे. तो श्रीमंत असो गरीब असो जात काही त्याचा काहीच घेणं नाही. जो चांगला खेळते महिला पुरुष मुलगी असो मुलगा असो त्याच्या पाठीशी राहून. तर समजा जर आपल्या इथे स्टेट लेवल घेतो विदर्भ लेवल समजा, तर त्यामध्ये काय बाहेरचे खेळाडू येऊ शकतात? नाही 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 आता सांगा की जे खेळाडूंनी नाही करायला पाहिजे, ज्याने करून त्याच्यावर बॅन लागू शकतो असं काही? बॅन कसा आहे, हा सगळ्यात शेवटचा मार्ग आहे. न ऐकणाऱ्या खेळाडूसाठी आहे, शिस्तीचा भंग करणाऱ्या खेळाडूसाठी तो शब्द आहे आणि 99% असं होत नाही. पण त्यामध्ये कसं असतं की बाहेरच्या टीमा म्हणजे टोटल टीम आहे 60 आणि बाहेरच्याच असतात 40 ते 42 टीमा आणि विदर्भातल्या आता फक्त कसं आहे, ग्रामीण स्तरावर जे टुर्नामेंट घेतात हे विदाउट परमिशन टुर्नामेंट घेतात. त्याला मान्यता नसते, लोक स्तरावर घेतात. पण ही इथं बाहेरच्या राज्यातील टीमा ज्या चौरंगी म्हणून खेळतात हे ते घेतात. आम्ही परत प्रतिक्षमा जर माहीत पडलं असं वरच्या लेवलवर विदर्भाची कबड्डी वाढत आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण विदर्भाची जी टीम आहे ते सगळ्यात मागे आहे. हे कसं आहे समजा, आता आपण जी सुरुवात केली आहे 2012 पासून कबड्डी खेळाडूसाठी ग्रामीण भागाच्या खेळाडूसाठी मॅच हे कॅम्प, आता ठराविक कॅम्प होत आहे. शिक्षण घेत आहे एक मी तसं 2-2, 3-3 महिने कॅम्प लावत आहे. अशी कॅम्प छोटे छोटे लोक लावते, ती करते. ही सुविधा आता झाली आहे आता 2012 पासून. आणि इतर राज्यात हे 20, 25, 30 वर्ष. आता काही दिवसा अगोदर सुशांत साहिल यांच्याशी मी पॉडकास्ट केला, तर त्यांना विचारलं होतं मी की दादा विदर्भातली कबड्डी इतके मागे काय? तर त्यांनी सरळ उत्तर दिलं की विदर्भामध्ये चौरंगी खेळ चालतो. बिलकुल शिवशाही झाला ते छत्रपती शिवाजी महाराज चषक. अभिमानाची गोष्ट बट आहे. काही मुलं म्हणतात की बा तिथे अनफेअर प्राइस डिस्ट्रीब्युशन झालं. नाही असं बिलकुल नाही आहे. जगजाहीर आहे, एवढी लाईफ वाचली आहे आणि मोठे मोठे खेळाडू शिवशाही जेव्हा खेळले आहे सगळे खेळ. हॅलो मंडळी, खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन पॉडकास्ट मध्ये. मी आहो युवराज आणि मी आज घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट. आणि आज जो हा पॉडकास्ट आहे हा खास कर नाही का विदर्भाच्या मुलांसाठी होणार आहे. कारण आपल्या पॉडकास्ट मध्ये जो गेस्ट आहे ते आले आहेत सतीशजी डफरे. हे आपल्या पॉडकास्ट मध्ये आले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण डिस्कस केले आहे काफी विदर्भाच्या पोरांबद्दल की कसे का ते ग्रो होऊ शकतात कबड्डीमध्ये. तर पूर्ण पॉडकास्ट नक्की पहा. खूप एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पॉडकास्ट आहे. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडेल तर प्लीज या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरा नको. कारण मी अगोदर पण सांगितलंय की तुमचा एक लाईक आणि एक शेअर मला आणि माझ्या टीमला खूप मोटिवेट करतो नवीन नवीन वस्तू आणण्यासाठी. खूप खूप स्वागत आहे दादा आपल्या पॉडकास्टमध्ये. तर आपण सुरुवात अशी करू की मी कोणी पण असो, माझा पहिला प्रश्न असा असते की तुम्ही कबड्डीशी कसे का जोडले? तर प्लीज आम्हाला सांगा की लहानपणापासून मी शालेय दशेपासून कबड्डीशी जुळला आहे. स्कूलपासूनच कबड्डीत इंटरेस्ट असल्यामुळे सतत कबड्डीची प्रॅक्टिस ग्राउंडवर मंडळ होतं आमचं हनुमान क्रीडा मंडळ. त्यात आम्ही सतत खेळत होतो, मोठे खेळाडू होते. आणि याच मोठ्यांचं बघत 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 रुची वाढत आणि सतत मी त्या कबड्डीमध्ये इन्व्हॉल्व झालो. म्हणजे तुम्ही पण प्रॉपर कबड्डी खेळाडू लहानपणापासून. तर तुमची काही सांगून दे म्हणजे व्हॅल्यूज जे तुम्ही कमवली आहेत कबड्डी वरून? या मातीचीच कृपा आहे आणि मेहनत, डिसिप्लिन याच्यात जोरात. आज काही जेवढं काही मान सन्मान आणि वैभव आहे हे त्या मातीचीच कृपा आहे. प्रामाणिक राहिलं आणि खेळाडूंनी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे कबड्डी क्षेत्रात. आणि मी खूपदा ऐकलंय तुमचं नाव की तुम्ही प्रत्येक कबड्डी खेळाडूच्या विदर्भातल्या मागे असतात. तसं आता मी काही दिवसा अगोदर शशांकदादा वानकडे यांच्या पॉडकास्ट केलं, त्यांनी पुरेपूर सांगितलं की सतीश दादा डफरे यांचं माझ्या जे त्यांनी कमवले जीवनात त्याच्यामध्ये तुमचा खूप हात आहे. नाही, शशांक एक लहान खेळाडू होता आणि नजरेत आला होता आणि भविष्यात चांगला मोठा खेळाडू होईल तेव्हाही कळत होतं त्याच्या मेहनतीवर, त्याच्या खेळण्यावर. आणि त्याला मोर्शीला शिक्षणासाठी मी बोलवलं आणि आलाय तो. आणि तिथेच त्यांनी ते शिक्षण घेतलंय. तिथून 10वी पास झालाय तो. आणि त्याच्यानंतर मेहनती खूप एवढी घेतली. पहिला नॅशनलचा कॅम्प मोर्शीलाच लागला होता, मीच घेतला होता. त्यातही तो होता राज्याच्या. आणि मेहनत खूप असल्यामुळे काय झालं की त्याला ते यश मिळत गेलं आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष ओढत गेलं. तर तुम्ही सांगा की तुमचा काय हात होता त्याच्यामध्ये? प्रामाणिक खेळाडू राहिला की कोणताही कोच प्रशिक्षकाला असं वाटतं की याच्या पाठीशी उभं राहून याच्याकडे करून घेणं ही महत्वाची भूमिका असते. कारण त्या खेळाडूला दिशा दिसत नसते, त्या दिशा दाखवायचं काम हे प्रत्येक कोचचं आणि प्रशिक्षकाचं असते. तर दादा माझं असं आहे की विदर्भातल्या सर्वांना माहित आहे की तुम्ही जॉईंट सेक्रेटरी आहात विदर्भ कबड्डी असोसिएशन. जॉईंट सेक्रेटरी मागच्या 17 पर्यंत, या निवडणुकीत नाही आता. तरी पण तुम्ही ते भूमिका निभवली आहे. नाही, खेळाडू
माझ्या अंगात कबड्डी आहे खेळाडू म्हणूनच मी असं ट्रेट करतो, पदाधिकारी म्हणून नाही. हा हा. बरोबर पण तरी भूमिका निभवत आहे ना तुम्ही, आपला बिलकुल, बिलकुल. मातीचा कर्ज जो आहे तो. आहेच. अरे बाप, मी खेळाडू म्हणून मला असं वाटतं आयुष्यभर मला खेळाडू सारखंच राहायचं आहे. आपल्याकडे होते तेवढे खेळाडू साठी करायचं, खेळाडूसाठी मेहनत घ्यायची, कोणाला तरी बनवायचं, समाधान मिळते. कारण त्या मातीने आपल्याला दिलाय सगळं काही, मैदानात दिलाय तर कबड्डी. प्लीज मला सांगा की जॉईंट सेक्रेटरी आणि असोसिएशनचा किती भाग असतो कबड्डी क्षेत्रामध्ये आणि काय काय त्यांचे काम असतात, प्लीज सांगा. 2012 पासून मी कबड्डी क्षेत्रात असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून आहे. आणि माननीय जितेंद्रसिंह ठाकूर आमचे गुरुवर्य कबड्डी क्षेत्रात आज त्यांनी जे विदर्भाला समोर नेलं आहे आणि त्यांनी एवढे प्रयत्न केले की आज ते भारताचे महासचिव म्हणून आहे. आणि आपल्या विदर्भ राज्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि अनेक खेळाडूंना आता भविष्यासाठी खूप ब्राईट असं आहे की फक्त खेळाडू मेहनत करावं आणि जितू सरांनी त्यांना प्लॅटफॉर्म देऊन समोर न्यावं हे 100% सत्य आहे. सर प्लीज आम्हाला कबड्डीचे जे असोसिएशन आहे आपलं, यांची भूमिका सांगा की हे कोणकोणतं काम करतात. असोसिएशनची भूमिका आहे की चांगल्या खेळाडूंना प्राधान्य देणे. हम्म. तो श्रीमंत असो गरीब असो जात काही त्याचा काहीच घेणं नाही. जो चांगला खेळते, महिला पुरुष मुलगी असो मुलगा असो, त्याच्या पाठीशी राहून त्याला की आपल्या राज्यासाठी देशासाठी मोठं कसं करता येईल. हा. कारण एक खेळाडू आपल्या राज्याचा मोठा झाला तर असोसिएशन आणि पदाधिकाऱ्यांचाही मोठा मान आणि गौरवाचा विषय आहे तो. आणि जे टुर्नामेंट्स होतात आपल्या विदर्भ क्षेत्रात, तर समजा जर आपल्या इथे स्टेट लेवल घेतो, विदर्भ लेवल समजा, तर त्यामध्ये काय बाहेरचे खेळाडू येऊ शकतात. नाही. आता हे सर्वत्र विदर्भात माननीय जितेंद्रजी ठाकूर सरांनी बंद करून टाकलाय. बाहेर राज्यातला इव्हन महाराष्ट्रातलाही खेळाडू आपल्या विदर्भ राज्यात घेत नाही, अच्छा पुरुष असो की महिला असो. कारण विदर्भ राज्यातील खेळाडूंना संधी कुठे मिळेल, अच्छा. त्यांना मोठं करायचं म्हणजे एका असोसिएशन मधून दुसऱ्या असोसिएशन मध्ये जर आपण खेळत आहोत तर राज्य. त्यावर बंद आहे. हो बिलकुल. म्हणजे महाराष्ट्रातला पण खेळाडू विदर्भ नाही, विदर्भ राज्य कबड्डीत वेगळं आहे. अच्छा अच्छा. कबड्डी खेळासाठी पण जर आपल्याला जावं आहे की म्हणजे समजा मला मिडलाईन अकॅडमी मध्ये जायचं आहे अकॅडमीचा भाग आणि शिक्षणासाठी तिकडच्या वेगळा भाग मुलांना झाला. इथे हा पण दुसऱ्या राज्यात जर खेळायचं असेल हा. तर राज्याची परवानगी घ्यावी लागते. अच्छा. त्या राज्याची परवानगी द्यावी लागते. तर ते राज्याची मग परवानगी दिल्यानंतरच तो खेळू शकतो, तसं जाते. एनओसी घेतल्याशिवाय इतर राज्यात जाता नाही येत. म्हणजे जो आपला नियमावली आहे त्याची. असोसिएशन लीडर करून आपल्याला लेटर घ्यावं लागतं आणि एनओसी मग घ्यायला त्यानंतर तेव्हाच जाते दुसऱ्या राज्यात खेळायला. तर तुम्ही असोसिएशन मध्ये खूप मेन भूमिका निभवली आहेत अगोदर. तर प्लीज आम्हाला काही गोष्टी सांगा की जे खेळाडूंनी नाही करायला पाहिजे, ज्याने करून त्याच्यावर बॅन लागू शकतो असं काही. बॅन कसा आहे, हा सगळ्यात शेवटचा मार्ग आहे. हा. न ऐकणाऱ्या खेळाडूसाठी आहे, शिस्तीचा भंग करणाऱ्या खेळाडूसाठी तो शब्द आहे. आणि 99% असं होत नाही. एखाद्याच खेळाडू होते की हा. परंतु खेळाडू जो बनायचा आहे, ज्याला खेळायचा आहे, भविष्य बनायचं आहे, शशांक वानखेडे इतर खूप मोठे खेळाडू आहे, आकाश कुलकर्णी, हे सगळे मोठे खेळाडू शिस्तीच म्हणले ना. हा. याचं उदाहरण या येणाऱ्या जनरेशनला आम्ही दाखवत असतो, सांगत असतो. अच्छा. बिलकुल. पण काही आपण बघतो प्रो कबड्डी मध्ये खूप साऱ्या जणांना म्हणजे असं की बॅन लावतात, 5 वर्षाच्या बॅन लागतात. ते अनडिसिप्लिनचा भाग आहे. तुम्ही शिस्तीचा भंग कराल, नियमाची निघा, अपमानास्पद वाकाल, कोच आहे, प्रशिक्षक आहे त्यांच्याशी, तर ते होणारच आहे. कारण तुम्ही किती मोठे खेळाडूपेक्षा शिस्तीत राहणं आणि डिसिप्लिन राहणं हे मोस्ट पहिलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तसं जर केलं नाही तर मग गुरुवर्य प्रशिक्षक जे मेहनत घेतात, कोच, यांचा मान सन्मान राहणारच नाही. नियमावली आहे, ते नियमावली तर लागलीच आहे प्रत्येक ठिकाणी, बरोबर आहे. प्रत्येक खेळात लागली आहे. कबड्डीतच नाही आहे, प्रत्येक खेळात आहे. अच्छा. आता मी बघत आहो की म्हणजे मी ग्राउंड लेवलवर जाऊन काम करतो. बिलकुल बिलकुल. त्याचं माझं काम आहे मॅचेस लाईव्ह दाखवणं छान छान आणि पॉडकास्टिंग. ठीक आहे. तर मी जातो वेरियस जागेवर मॅचेस दाखवतो. पण काही काही जागेवर मी गेलो तिथे 20 ते 30 हजार प्राइज असतो टुर्नामेंटचा. लोकल टुर्नामेंटची गोष्ट करतो मी. पण त्यामध्ये कसं असतंय की बाहेरच्या टीमा म्हणजे टोटल टीम आहे 60 आणि बाहेरच्याच असतात 40 ते 42 टीमा. आणि विदर्भातल्या आता फक्त कसं आहे, ग्रामीण स्तरावर जे टुर्नामेंट घेतात हे विदाउट परमिशन टुर्नामेंट घेतात. त्याला मान्यता नसते, लोकल स्तरावर घेतात. मग ही इथं बाहेरच्या राज्यातल्या टीमा ज्या चौरंगी म्हणून खेळतात हे ते खेळतात. आम्ही परत प्रत्यक्ष आम्हाला जर माहीत पडलं असं तर राज्य असोसिएशनतर्फे त्यांना विनंती केली जाते की बाहेरचे संघ नका खेळू, आपल्या राज्यातले संघ खेळवा, जेणेकरून राज्यातल्या खेळाडूंना राज्यातल्या मंडळाला बक्षीस मिळते, यासाठी ते करत असतो. परंतु काही मंडळ ऐकत नाही. अशा आपल्या राज्यातील संघाला सांगतो किंवा तिथे खेळू नका, कारण त्या बाहेरच्या राज्यातले खेळाडू खेळण्यापेक्षा तुम्हीच तेव्हा खेळू ना. अच्छा. तर ते मंडळ ऐकत नसेल आयोजक, तर त्या गावांवर म्हणजे तुम्ही ऍक्शन घेऊ शकता ना, असोसिएशन ऍक्शन घेऊ शकता. ऍक्शन काय घ्यायचं, आम्ही परवानगी देत नाही. मग आपले संघ परत बोलवले तर टुर्नामेंट फ्लॉप होणारच आहे ना.
कारण आपण आपल्या राज्यातल्या खेळाडूच्या पाठीशी आहे, आपल्या राज्यातल्या खेळाडूच्या मंडळाच्या पाठीशी आहे आपण. हा, हा. इतर राज्यातल्या घेणे नाही आपल्याशी. असं राज्य असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी सहज काढला की बाहेरच्या राज्यातला खेळाडू खेळणार नाही, ग्रामीणमध्ये खेळणार नाही, आणि विदर्भ राज्यात ज्या टुर्नामेंट राहते विदर्भ त्यातही खेळू देत नाही बिलकुल. बाहेरच्या टीमा टोटली बंद आहे. खेळाडू टीम तर सोडा, एखादी खेळाडू खेळतात तरी त्याच्यावर नाही खेळत. सरांनी बिलकुल नाही म्हटलंय, अच्छा, जितू सरांनी. म्हणजे विदर्भ लेवल मध्ये बंद आहे टोटल, बंद. पण लोकल मध्ये चालू असतात. लोकल कारण- चालू नाही, लोक हे बोलवते खेळते, पण त्यात मग आपल्या ग्रामीणच्या टीमा खेळत नाही. मग हा, हा. मी त्यांना सांगितलं ते जर खेळत असाल तर त्यांच्या 4 टीमा खेळू द्या, तुम्ही 25 टीमा नको खेळू. हा. ऑटोमॅटिकली टुर्नामेंट उद्या ते बोलवणं बंद होऊन जाईल. आता मी बघत आलोय की आता काही वर्षांपासून कमीत कमी 3 एक वर्षापासून जे विदर्भामध्ये कबड्डी टुर्नामेंट्स होतात खूप वरच्या लेवलवर होत आहे, खूप वरच्या लेवलवर. जसं आता गेल्या वर्षी इंटर रेल्वे झाला, त्याच्यात तुम्ही होते असोसिएशन लीडर. अमरावतीमध्ये फेडरेशन कप झाला होता हा, इंडियाचा. फेडरेशन कप झाला, आणि आता शिवशाही झाली, यावर्षी आता शिवशाही नागपूरची. झाला. हा. तर वरच्या लेवलवर विदर्भाची कबड्डी वाढत आहे, याच्यात काही प्रश्न नाही. पण विदर्भाची जी टीम आहे ते सगळ्यात मागे आहे. नाही, कसं आहे सांगतो, आता आपण जी सुरुवात केली आहे 2012 पासून कबड्डी खेळाडूसाठी, ग्रामीण भागातल्या खेळाडूसाठी मॅच, एक कोच कॅम्प, आता ठराविक कॅम्प होत आहे. शशांक घेत आहे, एक मी 2-2, 3-3 महिने कॅम्प लावत आहे. असे कॅम्प छोटे छोटे लोक लावते, ते करते. ही सुविधा आता झाली आहे, आता 2012 पासून. हा. आणि इतर राज्यात हे 20, 25, 30 वर्षापासून. म्हणजे आपल्याला सब ज्युनियर खेळाडूकडे जेव्हा लक्ष देऊ तेव्हाच हा मोठा खेळाडू बनत जाईल समोर. अच्छा, हा फ्लो चालू राहील, जनरेशन चालू राहील. हे जनरेशन आहे आपलं, सब ज्युनियर आहे, ज्युनियर. म्हणून आम्ही या लोकांवर लक्ष देऊन यांना बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता जे आता चालू आहे ते तो लवकरात जो लवकर. तो जो एक बॅग दिसून राहिलं थोडं, हम्म, हम्म. तो हा प्रकार आहे की 2012 अगोदर काही असं झालं नाही. आज 2012 पासून जी सुविधा सुरू झाली, आता हे खेळाडू बनवायचा, ग्रामीण भागातले खेळाडू आता प्रत्येक जिल्ह्याच्या संघात ग्रामीणचे जास्त खेळाडू आहे. बरोबर. त्यांना संधी मिळाली की त्यांना त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं. हा. हे राज्य असोसिएशनने खूप महत्वाचे काम केले आहे. जसे की तुम्ही आता म्हटले की कॅम्प चालू आहे, तर तुम्ही पण काही दिवसा अगोदर आता कॅम्प चालू केलता. चिखलदरा घेतला मी. हा. हो. तर त्याबद्दल खूप प्रशंसाही झाली आमच्या इकडे नाही, नागपूरला. काय चिखलदरा असं स्टेशन, हेच स्टेशन आहे, आणि एक हा. फुल ऑक्सिजन स्टेशन. पण तिथे कसं होतं, प्रत्येक गोष्ट खालून वरतं नाही लागते. पाणी प्यायचंही खालून वर नाही लागते. हा. 35 किलोमीटर वरतात, पण असं शक्य नव्हतं. पण सगळं नियोजन करून ते एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. 134 खेळाडू होते, 22 मुली होत्या. सगळ्यांना प्रशिक्षणाचं, सगळी राहायची व्यवस्था सगळं केलं. म्हणजे आणि हे करताना खूप त्रास होते, पण समाधान वाटते. आपण कोणतरी नवीन खेळाडूसाठी करतोय, हम्म. थकतोय. ब्लड मध्ये येते कबड्डी. तर दादा, कसं मी विदर्भाचा मुलगा आहे आणि मला वाटते की विदर्भ वरच्या लेवलवर जावं. बिलकुल बिलकुल. वाटतेच, कारण मी पण कबड्डी खेळतो आणि वाटते मला की विदर्भ वरच्या लेवलवर जावं. पण जो हा प्रश्न आहे मी आज सगळ्यांना करतो. आता काही दिवसा अगोदर सुशांत साहिल यांच्याशी मी पॉडकास्ट केला, तर त्यांना विचारलं होतं मी की दादा, विदर्भातली कबड्डी इतके मागे काय? तर त्यांनी सरळ उत्तर दिलं की विदर्भामध्ये चौरंगी खेळ चालतो, बिलकुल. ती तर बंद त्यामुळे केल्या. मागे आहे. आम्ही तर राज्य असोसिएशननी जिथं सर ठाकूर सरांनी डायरेक्ट केला की चौरंगीमध्ये जे खेळाल त्या खेळाडूंना वरतं संधी मिळणार नाही, जिल्ह्यात मिळणार, राज्यात मिळणार नाही. कारण कसं मंडळ बंद होऊन ना, हा, हा. 7 मंडळातले पोरं एकत्र खेळ, 7 मंडळ बंद पडलं ना, चांगले खेळाडू गेले. हा. ते चौरंगी बंदच केल्या, पूर्णतः बंद केल्या. पूर्णतः बंद. ग्रामीण मध्ये माहीत पडलं असं, आम्ही सांगितलं की आमच्याकडे फुटेज पाठवा, फोटो पाठवा, जेणेकरून त्या खेळाडूवर धाक होईल. चांगले खेळाडू आपापल्या मंडळातच खेळले पाहिजे, तरच मंडळ आणि कबड्डी जिवंत राहील. तर हे जे तुम्ही म्हणत आहे ते आता चालू होत आहे की याच्या अगोदर पण होत आता आहे? त्याला 2 वर्ष झाले. पण गेल्या वर्षी तर खेळाले ना खूप आता खेळाडू. लपून खेळले, मग आम्ही तेच मागितलं ना, कुठं जर खेळतात त्या ग्रामीण मध्ये आमचं काही लक्षात येतं किंवा ग्रामीण अच्छा, सांगतो अच्छा. मंडळ किती खेळाडू खेळतात, हा. सांगतो की आम्हाला पाठवा तुम्ही, तर ते राज्य असून तशी ते कारवाई म्हणजे जे हे टुर्नामेंट झाले नकडच झाले. अनकळत झाले. त्याच्यामुळे ते ते जे खेळाडू खेळले त्यांना मग जिल्ह्यात संधी देत नाही, कारण ते बिचारे मंडळ बंद पडते. हा, हा. जे 25 लोक मंडळात प्रॅक्टिस करते, चांगला एखादी खेळाडून आपले 4 जण 7 जण जमा होते ते खेळतो, असं आम्ही बंद केलं आहे. आणि स्पर्धेतही भाग घेऊ देत नाही याच्या टीमला. आम्हाला जिथे माहीत पडते की चौरंगी टीमला नको, मंडळाच्या टीमला घ्या तुम्ही, जेणेकरून कबड्डी मोठी होईल, मंडळ मोठं होईल, मंडळ जिवंत राहील, तर खेळाडू बनत राहील. बरोबर आहे. आता या वर्षी आपल्याकडे विदर्भामध्ये शिवशाही झाला, जे छत्रपती शिवाजी महाराज चषक. अभिमानाची गोष्ट बट आहे. काही मुलं म्हणतात की बा तिथे अनफेअर प्राइस डिस्ट्रीब्युशन झालं. मतलब म्हणजे काही मुलं आहे त्यांना नाही का विदाऊट एनी गेम त्यांना प्राइज भेटलं. नाही नाही नाही, असं बिलकुल नाही आहे.
जगजाहीर आहे, एवढी लाईव्ह कास्टिंग आहे. हा आणि मोठे मोठे खेळाडू शिवसेने जेव्हा खेळले आहे हा तर सगळे खेळाच्या बळावर झाले. आपल्या विदर्भातले ते एक मंगला डबा आली होती, हा तिला वैयक्तिक मिळाला. आकाश पिकल मुंडे आहे, कोण आहे, मोठे इंडिया player कॅम्प आहेत. खेळलेली पोरगी आहे ती. हा. प्रो खेळलेला कोण म्हणते असं की म्हणणारे काही बोलू शकते. हा. इज मिलिटरी रेकॉर्ड आहे. ती पोरगी इंडिया खेळलेली आहे, आता जस्ट कॅम्प करून आली आहे. नॅशनल खेळली, इंटर युनिव्हर्सिटी खेळली आहे, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळली आहे, नॅशनल खेळला आहे, प्रो कबड्डीत खेळले आहे. अजून काय बट असं काही क्रायटेरिया असतो ना की जर हा टुर्नामेंट आहे, टुर्नामेंट मध्ये जर क्वालिफाय केला तेव्हाच त्यांना प्राइज लागतो, असं काही असतंय ना? हा नाही असं काही नाही आहे. हा चांगल्या खेळाडू, एखादा चांगला खेळाडू बेस्ट खेळाडू राहते हा तो सेमीफायनलच्या पहिलेच करून जाते. हम्म. एक एक दोन दोन पॉईंटची मॅच होते. अच्छा. अशा वेळेस असत नसते की त्याचं मूल्यमापन म्हणजे होते कधी कधी चांगल्या- एकावर गेम असतो. हा आणि चांगल्या खेळाडूचं मूल्यमापन होतेच. जनता बसली राहते, चांगल्या खेळाडूची टाळ्याच वाजवते विशेष. हम्म. आणि ते त्याच्यात असं कुठलाही पार्टिसिपेट नसते पणा. ते ॲज ए लाईव्ह आहे आणि सगळं लाईव्हच आहे. तर आता मी तुम्हाला विचारू इच्छितो की विदर्भाच्या मुलांसाठी काही गायडन्स, कारण असे खूप सारे मुलं आहे की ज्यांना बरोबर गायडन्स नाही मिळत. गेम आहे, मेहनत करताय, पण दिशा त्यांना नाही. प्रॉपर गायडन्स नाही. दिशा. तर प्लीज आपल्या मुलांना काही सरळ आणि खरोखरच राह दाखवा तुम्ही. नाही आता कसं आहे की आम्ही प्रचार आणि प्रसार खूप करत आहे की आमचा खेळाडूंनी या आर्थिक परिस्थिती खूप गरीब आहे. हा अशा वेळेस काय असते, राहण्याच्या याच्यात काही फीज वगैरे असते त्यांची. कारण प्रशिक्षण मोफत राहणं, निवास हे तर खूप मोठा खर्च आहे जेवणाचा. कारण आपण हॉटेलचं देऊ शकत नाही, मैद्याचे असते, मिलावट असते, फूड पाहिजे होते, बरोबर. बनवून हे सगळं करताना करणाऱ्यालाच माहिती असते. आम्ही गरीब पुरांना काही कमी जास्त सर काही सर परिस्थिती तरी आम्ही त्याला धावलं की त्याला येऊ देतो. कारण काय त्याला बनायचं आहे ना, आहे त्यात गट सगळं असोसिएशन वगैरे सगळं कॉपरेट करतो. आणि त्यांना आम्ही इथं वर्षभर चालते, नुसतं स्पर्धा असं नाही, वर्षभर हे दिशा दाखवायचं काम, प्रसार करायचं काम, खेळाडूंना जोडायचं काम, ग्रामीण भागातून शहराभागात सगळं जोडण्यात आलं आहे. तर प्लीज आपल्या मुलांना सांगा असं की मला म्हणजे त्या मुलाला हे करावं लागेल, याच्यातून तो सक्सेसफुल होऊ शकतो. मी तर विदर्भातील सगळ्या खेळाडूंना सांगत आहे, पुरुष महिलांना, हा. खेळण्यापेक्षा शिका. जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत खेळू शकत नाही. अच्छा. आणि शिकण्यासाठी मेहनत करणं आणि त्यासाठी वर्कआउट मोस्ट आहे. तुमच्यात फिटनेस पण नसेल तर तुम्ही इंजुअर होऊन जाल डायरेक्ट. काय तर फिटनेस करा, एका गोष्टीला 1000 वेळा करा, परफेक्ट बना, मग मेहनत करा, तर एकदम तो दिसून पडेल तुम्हाला. त्यासाठी फिटनेस अति महत्वाचा आहे. आणि शिकणं, जो खेळ आपल्या कबड्डी खेळायचा त्या खेळामध्ये जे टेक्निकल बाबी आहे, अच्छा अच्छा. प्रत्येक गोष्टी, एक गोष्ट एका कबड्डीत 10 गोष्टी आहे, त्यात एक गोष्ट 1000 वेळा करा, ते शिकून घ्या, मग मैदानात उतरा. आजकालची मुलं डायरेक्ट मैदानात उतरा, मग इंजुरीपणा जास्त वाढला आहे. तर मेहनत करणं गरजेचं आहे. आणि डिसिप्लिन मध्ये राहून मेहनत खूप चांगली होते. डिसिप्लिन मध्ये राहून. नुसतं मेहनत करून डिसिप्लिन मध्ये राहायचं असं नसतं, पण डिसिप्लिन करून मध्ये तो एकाग्रता वाढतीची. मेहनत करताना त्याचं लक्ष पूर्ण तिकडे असते, कारण तो त्या लाईन्थ मध्ये असते, तो त्या डिसिप्लिन मध्ये असते. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कबड्डी पण चालू असावं, पण कबड्डीची जो थेअरी ज्ञान आहे बिलकुल. असं मैदानात काय खेळा तुम्हाला त्याची माहितीच नाही, शिकलेच नाही तुम्ही. नुसतं मेहनत केली, डनबैठाका मारल्या म्हणून नाही ना, नाही. माहिती घ्यावंच लागेल. बरोबर. त्यासाठी शिबिर आवश्यक आहे, त्यासाठी कॅम्प आवश्यक आहे, हा. त्यासाठी एक्स्ट्रा हे जे आवश्यक आहे मंडळात प्रॅक्टिस, हे तेच करते. म्हणून आम्ही हे सांगत होतो की इथून शिकून गेलेलं तुम्ही घरी करा, मंडळात करा, तुमच्याबरोबर अजून 10 पोरं कराल तसे. हा. त्याची भूमिका असते. म्हणजे लोकांनी कॅम्प कडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बिलकुल बिलकुल बिलकुल. आम्ही शाळेपासून लक्ष द्यायला लावतो. ही सुरुवात खरं तर कबड्डीची मंडळापासून, शाळेपासून होते. अच्छा. हे जे खेळाडू भेटते ते हा. शाळेमध्ये कुठे खेळावले, शाळेचा हिशोब कसा टुर्नामेंट संपली घरी जाते, पण त्या शाळेमध्ये कुठेतरी चांगले खेळ ते शोधत असतो आम्ही. ते मग आम्ही राज्य ट्रायल जेव्हा असते, जिल्ह्याची ट्रायल असते, त्यात मग पुरं जे नंबर घेऊन, त्यांचे शाळेचे नंबर घेऊन त्यांना बोलवतो, त्यांना इन्व्हाय करतो. 100 मुलं इन्व्हाय केले तर नक्कीच 25 पोरं कंटिन्यू मी चालते. असं दरवर्षाचा फ्लो जेव्हा चालू राहील हा. तर आपल्या राज्याला खूप येणाऱ्या 5 वर्षात 10 वर्षात खूप मोठा फ्लो भेटतात, चांगल्या खेळाडू भेटतात. याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हम्म. रेडीमेड खेळाडू भेटतो, बनवाच लागते. त्यासाठी मेहनत, डिसिप्लिन म्हणजे मेहनत प्लस शिक्षण इज इक्वल टू आपलं ते आणि यश. याच्यात प्रशिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. कारण ती दिशा असते खेळाडूची, त्याला मार्ग दिशा दिसत नाही. ती दशा जी असते खेळाडूची, हा. सब ज्युनियरची, ज्युनियरची, फक्त त्याला खेळणं समजते, पण कसं खेळलं, त्याला दिशा काय आहे, खेळलाय असं खेळल्याने आपण किती वर जाऊ शकतो, हे सगळं दिशा दाखवायचं काम आणि कोच प्लीज नाही. मला हे सांगा की जर मुलांनी आपली एज कमी करून खेळले, नाही काहीच कामच नाहीये. काहीच कामाचं. तुम्हाला जॉबवर लागताना पहिलीची टीसी मागल्या जाते. वा. तुम्ही पहिल्या वर्गात येतात तिथं व्हेरिफिकेशन केलं, मग काय उपयोग त्याचं? चुकीचं करून आणा. आता चुकीच्या जन्मतारखेचे सक्त नियम झाले आहे.
शासनाने इतके नियम केले आहे की हा. पुरं करिअरच बदनाम. काय कामाचं? काहीच कामाचं नाही. कमी करूनही कामाचं नाही, पकडला गेला तर काहीच कामाचं नाही. अच्छा. नाही नाही नाही. शासन नियमच आहे. हम्म. आणि राज्य असोसिएशनचे आणि AKFIचे तसंच रजिस्ट्रेशन आहे. हा हा. त्यात आधार कार्ड तुमचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय रजिस्ट्रेशन होतच नाही खेळाडूचं. बरोबर. करू नये खेळाडू, कोणीच खेळाडू करू नये असं. बरोबर. आणि डोपिंग बद्दल काय बोला ना? डोपिंग बद्दल आपल्या आता राज्यात तर फार कमीच आहे. हा, आपल्या राज्यात राज्यात कमी फार कमीच आहे. इतर राज्यात तर नाहीच. पण डोपिंगचं कसं आहे की त्या लेवलवरच आपल्याकडे. पण डोपिंगचा प्रकार आता सगळीकडे सुरू झाला आहे. इंजेक्शन गोळ्या, तर मलाही त्याची आजपर्यंत माहिती नाही आहे. हा. नाही, ऐकून बघतो आणि सांगतो कारण या तुमच्या मार्गात काळात बिलकुल नाहीच नसणार ना. नाही. आतापर्यंत मी त्या मार्गात नाही. परंतु नवीन खेळाडू जाऊच नाही. अच्छा. लाईफ कमी होते, शरीर कमी होते. एका विशिष्ट वयापर्यंत ते ठीक आहे, काही सगळं तर म्हणजे शरीरासाठी पण हार्मफुल आहे. हानी आहे. भविष्य काही नाही, भविष्य लाईफ कमी होऊन जाते. करू नये म्हणून दूर राहू. त्या डोपिंगच्या कोणत्याही गोळ्या असो, इंजेक्शन दूर राहा बिलकुल. मेहनत करून करा. जरुरी नाही चटणी भाकरही मस्त आज जुने खेळाडू झाले मोठे. आणि जर डोपिंग करताना मुलगा सापडला, म्हणजे मोठ्या लेवलवर जर तो खेळायला गेला त्याची आणि समिती असते. हा, समिती असते, ते डोपिंग सगळे असते. ते सापडला तर त्याच्यावर बॅन होते, त्याच्यावर कारवाई होते. डायरेक्ट बॅन. गुन्हा दाखल होते, करिअरच खतम होऊन जाते. हा. आज खोटी जन्मतारीख केली, गुन्हा दाखल होऊन राहिला. शासनाचे नियम आहे, AKFIचे नाही, शासनाचे आहे. तेच ऐकत नाही. करावंच नाही मुलांनी. बिलकुल करू नये. एकदम सुदृढ आणि निरोगी आरोग्य आणि शरीर इथूनच बनते, इथून नाही बनत. दादा, तर मलाही सांगा की आता मॉडर्न जमाना चालू आहे, तर कसं शिक्षण पण करावं लागते आपलं एज्युकेशनल, 10वी 12वी आणि अदर एज्युकेशन, तर त्याला मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट जातो. नाही, पण काय शिक्षण नंतरचा भाग झाला, पण आपल्या शरीरासाठी आपल्यासाठी व्यायामाची गरज आहे. हा. तंदुरुस्त राहण्यासाठी राहा तर तुम्ही अभ्यास करा. बरोबर. तंदुरुस्त नाही राहा तर अभ्यास करून करणार आहे. तर तंदुरुस्त राहण्यासाठी एवढं तर माइंड मध्ये असलं की मी मला 1 तास देऊ शकतो हा. बरोबर. माझ्या शरीरासाठी, माझ्या बरोबर. स्वास्थ्यासाठी. ते नाही देऊ शकत तर मग काय, लाईफच नाही राहत. अच्छा. पुढचं भविष्य काय, किती वर्ष जगणार तुम्ही? निरोगी कसं जगणार? बरोबर सुदृढ आहे. कसं जगणार? हा. त्याच्यात 1 तास तर स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. म्हणजे किती काय करू, पण शरीरासाठी टाइम काढणं गरजेचं स्वतःसाठी असतं. स्वतःसाठी गरजेचं आहे. काढावंच नाही. ते मोस्ट आहे, कारण त्याच्यात तुमचं तुम्ही घरातही शांत नाही, अभ्यासात शाळेत कुठंच नाही शांत राहू शकत. तंदुरुस्त नाही, मन नाही लागत. पण हे सांगा की जर शिक्षण पण करावंच लागेल, म्हणजे काही काही लोक म्हणतात की जर तुला कबड्डी खेळायचं आहे तर तुला शिक्षणामध्ये एवढे एवढे पर्सेंटेज आणावं लागेल, तेव्हा तू त्या ग्राउंडवर जाशील. स्पर्धा वाढली आहे ना. खेळाआधी तुम्हाला एक विशिष्ट लेवलच्या वर ग्रेट स्टँडर्ड लेवल मेंटेन करावंच लागणार आहे. हा. तुमचा खेळ त्या पद्धतीने दिसलाच पाहिजे ना. आता खेळाडू वाढले, स्पर्धा वाढली, हा. त्याच्यामध्ये तर लागलाच आहे का. पण तुम्ही त्या आई वडिलांसाठी काय बोलाल की जे म्हणतात की बा तुला अभ्यास करावाच बिलकुल लागेल? बिलकुल. अभ्यासात तुम्हाला 95 लागते, हा. पण तुम्ही खेळासोबत असाल. आज 5% आरक्षण लागलाय. जे गुण मिळतात, हा. 25 गुण मिळतात, 15 गुण मिळतात, 10 गुण मिळतात. अच्छा. हे प्लस होते ना. बरोबर आहे. बरोबर. याचा एक कॅटेगरी कोठा गव्हर्नमेंटने वेगळा केलाय, 5% आरक्षण दिलाय. अच्छा. म्हणजे जे आपलं हे आहे आणि हे 2012 नंतर जितेंद्र सिंग ठाकूर जे आमचे अध्यक्ष झाले, त्यांनी कबड्डी मोठी केली. त्यांच्याच प्रत्येक 5% आरक्षण विदर्भात सुरू झालं. अच्छा. आज खेळाडू 5% आरक्षण मध्ये, म्हणजे तुम्ही म्हणता 95%, जे 5% खेळाडू जर मिनिट मध्ये असं 5% आरक्षण मध्ये नोकरी लागतो, त्याला मार्क मिळते. माफ मिळत. राज्याचे, जिल्ह्याचे, नॅशनल मार्क मिळते ना. आणि आता इतर स्पोर्ट्स मध्ये खूप हे होत आहे, लाभ भेटत आहे की बिलकुल बिलकुल. जर त्याला खेळताना काही इंजुरी झाला तर कधी कधी तो जे असोसिएशन असते ते त्याला पुरवते खर्च बिलकुल बिलकुल. हॉस्पिटल. आता आम्ही बरेचसे खेळाडू, आम्ही ते त्यांची आर्थिक परिस्थिती असो नसो, त्यांना राज्य असोसिएशनतर्फे, आमच्यातर्फे, सगळ्यांतर्फे त्यांना खूप मदत केली जाते. लगेच त्याची व्यवस्था आणि त्याची निगराणी घेतली जाते. आणि आता तर तुम्ही खूप सारे कॅम्प वगैरे पण चालू केले आहेत, पण अजून आम्हाला सांगा की समोरच्या फ्युचरसाठी तुम्ही मुलांसाठी काय काय योजना बनवल्या आहेत आपल्या विदर्भातल्या मुलांसाठी? विदर्भात आता सक्त गरज आहे की कबड्डीचा ग्रामीण भागापर्यंत प्रसार पोहोचवणे. हा. ते खेळाडूंना कसं आहे, ग्रामीण भागामध्ये खेळाडू शहरात यायला भेटते, तो ग्रामीण भागात खेळते तितकं समाधान असते. अच्छा. पण त्याच्यातले चांगले खेळाडू आणणे, हा. शाळेपासून जिल्हा ट्रायलमध्ये, जेव्हा ट्रायलमध्ये होते त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांना मोटिवेट करणे, त्यांचा कॅम्प घेणे, त्यांना कॅम्पसाठी बोलवणे. त्यांना कसं आहे, त्यांना त्या मार्गावर आणल्याशिवाय ते चालणार नाही ना. हो, मी बघत होते की नाही का भरपूरशा गावांमध्ये ते कॅम्प चालू केले आहेत, त्याच्यामध्ये ओव्हरऑल तिथले क्रीडा मंडळातले मुलं येऊन सोबत प्रॅक्टिस करतात. हे याच्यासाठी केलं आहे. बिलकुल. अरे त्यांना ते त्या मार्गावर आणल्याशिवाय कसं होणार आहे? कारण काय, एक तर परिस्थिती असते, गरीब परिस्थिती खेळाडू आहे,
त्याच्यामुळे ते वेळाचा वेळ काढून करतात. पण त्यांना मला मी शिकणं गरजेचं आहे, टेक्निकली आवश्यक आहे. हा, कबड्डी दिशा काय आहे, दिशा कबड्डी दिसणं काय असते, गरजेचं आहे, कबड्डी टेक्निकल काय आहे, ते सगळं रोजच्या रोज आणून त्याला कसं आर्थिकदृष्ट्या मागेच आहे, तो इकडे वेळ जास्त येते. पण त्यांना जर आपण सपोर्ट केला, राज्य सपोर्ट केला, तेव्हा ते खेळाडू वेळ करून आपल्याकडे प्रशिक्षणासाठी येतात. अच्छा अच्छा. म्हणजे खूप गरजेचं आहे कॅम्प घेणं आणि पसरवणं हो, कबड्डीला. कॅम्प तर गरजेचेच आहे. वर्षभर हे जे चालते हे महत्वाचे आहे, कारण खेळाडू त्यात जुळले राहतात. अच्छा. आणि आता जे तुमचे भाऊ आहेत, छोटे भाऊ शशांक वानखेडे, त्यांनी अकॅडमी ओपन केली. बिलकुल. तर तुम्हाला काय वाटते अकॅडमीतले मुलं तर समोर जाऊन होऊ शकते का? अकॅडमी ही प्रशिक्षण केंद्र आहे, शाळा आहे, अच्छा. मंडळ नाही. हा, हे मंडळ नाही, सगळ्या मंडळाची मुलं येऊन ते प्रशिक्षण घेऊ शकते. बरोबर आहे. आम्ही अकॅडमी टीम खेळवत नाही. हा नाही, ज्यांना कोणा मंडळ नाही तो वेगळा विषय. हा. पण ज्यांना, कारण ते मंडळाचे पोर आहे, उद्या जर अकॅडमी टीम खेळवली अच्छा तर मंडळ बंद पडून जाईल. अच्छा. हा हा. अरे नाही, मी मंडळ बघतो हे नाही काय तुम्ही बरोबर बोलले, फार बरोबर बोलले. कारण नाही का मुलं आणि जे आपले मंडळातले कोच असतात ते पण मिळतात की बा माझा मुलगा अकॅडमी मध्ये जाईल, अकॅडमीतली टीम खेळेल, नाही. तर मंडळ तुटला नाही पाहिजे. मंडळ कुठून देते? हा हे मंडळ बसून तिथे ते आवश्यक आहे. पहिली बारी तेच आहे. हा. त्यासाठी इथून शिक्षण घेऊन तो आपल्या मंडळात खेळ, ते गरजेचं आहे. ज्याला मंडळ नाही तो विषय नाही. ज्या मंडळातून तिथं मंडळात खेळ पाहिजे ना. मंडळ कशी जिवंत राहील? कारण हा जो येऊन गेला प्रोग्राम मंडळातून येऊन गेला, हा. हा कुठून मंडळातून निघाला ना. अच्छा ते जिवंत, तो झरा महत्वाचा आहे ना. अच्छा. पण अकॅडमी पण गरजेचं आहे ना, कारण ते शाळाच म्हटलं मी, हा, शाळाच म्हटलं, ते आवश्यक आहे. ती शाळा कारण मंडळामध्ये पण तेवढी फॅसिलिटी नसतात, तुम्हाला माहिती असेल. फॅसिलिटी आहे. आणि एका आता जुन्या इतिहासापासून आपला राजे महाराजे जंगलात ऋषी मुनी जो शिकायला पडत होते, बरोबर आहे. एक इतिहास आहे ना आपला हा. पूर्ण लागलाय. तर ते तसं आवश्यक आहे गरजेचं. म्हणजे मग ते गावातली गंगा नाल्याबरोबर असते असा विषय असते. त्याला कुठेतरी पाठवतो, मोटिवेट होत राहते, त्याला नवीन पाहायला भेटते. चांगले आता प्रो खेळाडू यांच्याकडून मार्गदर्शन भेटते. बरोबर आहे, बरोबर. ते ही शशांक वानखेडे जी अकॅडमी सुरू केली आणि खेळाडू प्रशिक्षण देत आहे, खूप चांगलं काम करत आहे. आणि आम्ही तोच प्रयत्न, अमरावती जिल्ह्यात तोच प्रयत्न करत आहे. तर मला सांगा तुमचे विदर्भातले टॉप 10 खेळाडू सांगा कबड्डीतले. म्हणजे मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला एक टीम बनवायची आहे, हो. एक तगडी टीम बनवायची आहे तुम्हाला, तर तुम्ही कोणते प्लेअर निवडाल? आताचे सांगू, मागचे सांगू, सगळे जरूर. नाही, आता जे सांगा ना, कारण आता समोर बघायचं हा, आहे. आता जे आता रनिंग मध्ये खेळत आहे, आकाश पिकल म्हणजे आदेश वाकडे आहे, आकाश पिकल मुंडे, आदेश वरकडे, अभिषेक यादव आहे, अभिषेक यादव. त्यानंतर तो बी पवार म्हणून आहे, अच्छा. आदित्य चौधरी, अनुज चौधरी. अनुज चौधरी. हा, तो इंडियाला लागला होता. हो, तो 18 मध्ये इंडिया खेळून आला. हा. आता तो साई मध्ये जॉईन झाला, तो साई मध्ये लागला, सिलेक्शन झालं त्याचं. त्याच्यानंतर यशवंत मोकळकर आहे यवतमाळचा. अच्छा. म्हणजे विदर्भातले जर तुम्ही खेळाल तर तेच म्हणणं आहे की चांगल्या खेळाडूंना कसं आहे, एकत्र आणणे, खेळवणे, त्यांच्यावर लक्ष देऊन ते कॅम्प घेतल्याशिवाय होत नाही. डायरेक्ट आणून खेळून जमत नाही. त्यांनाही कुठेतरी एकतरी जॉईन करून ते अशा अकॅडमी असल्या म्हणजे ते कॅम्प लावू शकतो आपण. जरुरी नाही आहे ते नॅशनलसाठी, त्यांच्या नॅशनलच्या तयारीसाठी, त्यांच्या जिल्ह्याच्या तयारीसाठी कॅम्प लावणं गरजेचं आहे ना. अच्छा. आपापल्या जिल्ह्याला काम पडत, मग राज्याला काम पडत, मग आपल्या इंडियाला काम पडत. एका पायरीन चढावं लागेल ना. त्यांची कॅम्प आवश्यक आहे. 6 प्लेअर झालते आपले. हो. बाकी 4 प्लेअर तो राहिले. राजेश निंबाळकर आहे. हा, अभिषेक निंबाळकरचा ते राजू म्हणतात, अभिषेक निंबाळकर आहे. 7. आता मोठे मोठे खेळतात. बाकी तर महेश भाऊ गरुडकर, हे बाकी तर आता खेळात निर्माण केलाय रनिंग मध्ये. त्याच्यानंतर तो अभिजित अजबले म्हणून आहे, सागर चव्हाण आहे, आकाश चव्हाण, जावेद पठाण आहे, सुनील गोटे आहे. हे खूप खेळाडू आहे जे म्हणजे आजही आहे. पण त्यांना आता कसं आहे, जे राज्य असोसिएशन घेऊन चालत आहे त्यांना बनवणं, त्याच्यावर वर्षभर लक्ष गरजेचं आहे. तेव्हाच कुठे नॅशनल मध्ये तुम्हाला परफॉर्मन्स भेटायचं. तुम्हाला तेवढ्यावरच नाही जमणार. ते वर्षभर मेहनत केली तेव्हा तो राज्यात चमकणार, देशात चमकणार. तर तुम्हाला नाही वाटत की जो अभिषेक निंबाळकर आहे त्याला बरोबर बढावा नाही भेटत बाबा? नाही, तो काय झालं की त्याची इंजुरी आली. अच्छा. त्याला समथिंग 1.5 वर्ष पण तो प्लेअर असतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे तो प्लेअर आहे. बिलकुल, तो राज्याच्या होता, फेडरेशन कपला, इंडिया फेडरेशन कपला होता तो. बिलकुल आहे. त्याला संधी दिली आहे तो आणि खेळतेच तो. अच्छा. तो नागपूरचा आहे म्हणून, बरं, आपल्या राज्याचा आहे म्हणून नाही, मला वाटतं कारण खूप छान खेळतो. त्याला इंजुरी झाल्यामुळे त्याला रेस्ट करावं लागेल, ते आवश्यक होतं. कारण तो प्रॉब्लेम वाढला त्याचा, म्हणून तो ब्रेक झाला. परत तरी तयारी सुरू केली. अच्छा. आता हे तर झाले, तुम्ही मुलांची टीम सांगितली तुमची. आता मुलींमध्ये सांगा. मुलींमध्ये भरपूर खेळाडू आहे. नागपूरमध्ये तर खजानाच आहे. टीम बनवायची आहे ना आपल्याला, 10 मुलांची टीम मुलींची.
साक्षी त्रिवेदी आहे, सी बिलकुल सागरकर बिलकुल आहे, फेवरेट आहे ते ते आमचे. हा हा आहेत ना, ते मंगला डबाले आहे. मंगला डबल. त्याच्यानंतर स्नेहल बोलणे आहे भंडाऱ्याची. हा अमरावतीची ऋतिजा वावगे आहे, मृणाली वावगे आहे. हा आशू राठोड आहे. खामगावची अनुसराप आहे, जयश्री बुंदेले आहे. खूप मस्त खेळाडू आहे. पण कसं असतं आता, एक विशिष्ट वेळ खेळल्यानंतर सगळ्यांना नोकरी पोटा पाण्याची ह्या सगळ्या गोष्टी लागल्या. बरोबर आहे बरोबर. आणि त्यासाठी आपण सांगत आहे की आपला जर राज्य पुढं नॅशनल क्वालिफाय झाला हा तर यांना सगळ्यांना गोल्डन चान्स आहे की नोकरी पटापट लागून. कारण कसं आहे, नॅशनल क्वालिफाय झाले की डायरेक्ट एंट्री आहे. मग त्याला पेपर काही नाही, इंटरव्ह्यू आतमध्ये. रेल्वे खूप जे वॅकन्सी करून ते डायरेक्ट घेत आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. तर तुम्ही नाव सांगितले ठीक आहे, पण जर मी म्हणेल की तुम्हाला फक्त एकच नाव निवडायचं आहे प्लेअर मुलांमधून आणि मुलींमधून, तर कोणता राहील तो बेस्ट प्लेअर? आता रेडिंग मध्ये बेस्ट मध्ये सांगतो मी तुम्हाला. आता बेस्ट मध्ये आमच्या रेडिंग मध्ये एक आकाश चव्हाण, एक आपला अभिषेक निंबाळकर, अभिषेक एक निंबाळकर. अनुज चौधरी. लेटेस्ट मी करंट 3 टॉप मधले आहे सध्या अच्छा. रेडिंग मध्ये, लेफ्ट आणि राईट मध्ये असे. हा बरोबर. आणि आणि मुलींमध्ये आदेश वरकडे आदेश वरकडे तर चार बेस्ट आहे तो. टॉप मध्ये आहे. हा स्कोरिंग नॅशनल चांगले होते. नाही परफॉर्मन्स देताय ना हा, हा. आता नॅशनल्स मध्ये कसं आहे तुम्हाला आता एक सांगतो मी, काही डोक्यात असेल तर काढून टाका. हा नॅशनलला तुमचा स्कोर काउंट होतो. काउंट होतो. यस, तुमचा डिक्लेअर होतो. या स्पर्धेत या खेळाडूंनी इतके स्कोर केले, इतक्या पकड केल्या, इतक्या लेफ्ट रायडरनं पॉईंट मारला, राईट. त्याला काही नाही आहे, मी आहे तू आहे, काहीच नाही आहे. रेकॉर्ड आहे बस, लाईव्ह म्हणजे पॉइंट्स तिथे नाही. काउंट होतात आणि ते मॅटर करतात. ते तर समितीत बसले तिथं एक पॉईंट एक मायनस. म्हणजे नॅशनल्स मध्ये परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे प्रो मध्ये जासाठी आणि जॉब आणि साठी. तिथं जर स्कोर जास्त तर प्रो झाले सगळे तयारच असते. तुमचा स्कोर आहे ना अच्छा टॅकल मध्ये, रेडिंग मध्ये स्कोर असल्यामुळे तुम्हाला तिथं स्क्रीनवर येऊन जाते टॉप मध्ये कोण येते. वा. त्याच्यामुळे प्रो कबड्डी घालता तयारच राहते. वा. हे गरजेचं आहे. या संधी खूप मोठी येतात. पण तुम्ही मुलींमधून बेस्ट प्लेअर नाही सांगितलं. मुलींमधून बेस्ट प्लेअर मुलींमध्ये हा मंगला ढाबाले होती. मंगला. कारण नागपूरची एकच टीम वरती चढली होती. पण ओव्हरऑल मध्ये सगळ्या टीम मध्ये ज्या अमरावती टीम होती, वाशिमची टीम होती, तर ते याच्यात नाही छान छान प्लेअर आहे का? आता कॅम्प करून आली, इंडिया कॅम्प करून आली इंडिया कॅम्पला सिनियर मध्ये. आणि आकाश तर पास केला टिकल मध्ये. आकाश पिगुळे. नाही, खूप संधी आहे आणि खूप खेळाडू आहे विदर्भात. आपण त्यासाठी आता आपण तयारी करताय. आणि जुने खेळाडू शशांक वानकडे सारखे आजही कबड्डीत राहून खेळाडूला बनवत आहे, हे सगळी चांगली गोष्ट आहे. कारण अनुभवी खेळाडूंनी राहणं गरजेचं आहे क्षेत्रात. कोणी असो तो, ज्यांना काही मिळालं त्यांनी जर आपण कॉन्ट्रीब्युशन थोडं दिलं पाहिजे येणाऱ्या जनरेशन अनुभव दिला पाहिजे. नाही तर मी खूप इंडिया खेळलो आहो, काय ते मी वाटून निघालं माझ्याजवळ, ते मी वाटलं पाहिजे चांगलं. हा बरोबर. त्याला बघतो नाही, माझं खूप काही आहे, मी बसलो व्हॅल्यू नाही त्याला. मी वाटायला पाहिजे ना, माझ्याजवळ मी वाटतोय. तुमच्याजवळ जो गुण आहे तुम्ही द्यायला पाहिजे, घेऊन राहिले तुम्ही. तर तसंच आहे ते. शशांक जो आहे ते शशांक वाटत आहे. सगळे खेळ जे आहे ते आता खेळत नाही, पण ती वाटत आहे. कबड्डीला सोडत नाहीये, कबड्डीला घेऊन चालत आहे. नवीन खेळाडूंना दिशा दाखवत आहे, हे आवश्यक आहे. नाही यांच्या अकॅडमीमध्ये असे काही मुलं आहेत जे विदाऊट फीज आहे. विदाऊट फीज नाही का, म्हणजे ज्यांना जमत नाही त्यांना पण हे करू देतो. कसं आहे, ती परिस्थिती आहे विदर्भातली. आपले गरीब खेळाडू आहे, गरीब खेळाडूच कबड्डी खेळते श्रीमंताच्या मुलं खेळत. त्याच्यामुळे हे परिस्थिती येते, ते ऍडजस्ट करायला लागतं. कारण त्याचा जी तयारी आहे, तो जो काही नुसती जेव्हासाठी निघून राहिला, त्याची मेहनत काय तयारी तर साहजिक आहे, त्याला आपण कुठेतरी खेळच पाहिजे. आणि चांगलीच गोष्ट आहे ते, आम्ही करतो आमच्या. समजा 100 पोरं आहे तर 10 पोरात नसेल तर ते करता येते, 10 पोरं होईल ना. तयारी दाखवून राहिला, मेहनत करून राहिला, तर पाठीशी राहणं गरजेचं आहे. बस तेच पुण्याचं काम आहे. दादा आपल्या या पॉडकास्ट मधला आखरी प्रश्न आहे की आता शिवशाही झाली, छत्रपती शिवाजी महाराज चषक, यामध्ये विदर्भातलं म्हणजे व्यावसायिक टीम अशी बनवण्याचं काहीतरी चालू होतं. आता शिवशाहीची गोष्ट सांगतो. शिवशाही शासनाच्या पैशावर होत नाही होत नाही. आणि ही संकेत भाऊ बावनकुळे, चंद्रकांत बावनकुळे यांचेच खूप मोठा एक सिंहाचा वाटा आहे. त्यांचाच सगळ्यात मोठा हे आहे. आणि जिथं सरांनी म्हटलं की नाही आपण मग साहेबांना द्यायची आणि करून घ्यायचं, त्यांनी लगेच मान्यता दिली, सगळं दिलं. कारण राज्य असोसिएशनची मान्यता असल्याशिवाय शिवशाही भेटत नाही. तर जितू सरांनी, ठाकूर सरांनी मान्यता दिली, पटकन केलं आणि एवढं चांगलं सुंदर आयोजन केलं. तर त्यांनाही खूप, साहेबांनी तर फर्स्ट टाइम आहे शिवशाही महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात किंवा मुंबई पुण्यात होताना एवढं कधीच झालं नाही. शासनाच्या बक्षिसात साहेबांनी 50,000 रुपये जास्त देऊन टाकले स्वतःकडून. हो, नाही देत कुणी, साहेबांनी करून टाकलं. राहण्यापासून जेवण्यापासून सगळं
A1 क्वालिटी होती. संकेत भाऊ तर 24 तास मैदान रात्री 2:30 वाजेपर्यंत ग्राउंडवर राहत जा. बापरे. हो, हवा धुळीचे प्रॉब्लेम सगळी गोष्ट खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या जे नियोजनानं जे काम केलं पुढे जेवणाची व्यवस्थित काही नाही, निवासाची व्यवस्थित काही नाही, सगळं अति सुंदर. आणि A1 त्यांनाही आम्ही क्वालिटी मध्ये असे A1 राज्य जिजू सरांनी धन्यवाद आणि त्यांचे आभार मानले. हा. की आयोजनासाठी एवढी मदत करणं खूप मोठी गोष्ट आहे. पण ते व्यावसायिक टीम झाली की नाही झाली? नाही, व्हायची आहे. व्यावसायिक टीमसाठी पहिले तर त्याला जॉईन करावं लागते कोणती कंपनी किंवा इतरस्त. हा. त्याची एक लॉ आहे त्या पद्धतीनं. आता जितू सर वगैरे आणि ते ठरवलं काय तर. कारण कसं आहे, व्यावसायिक टीम जर केली हा. तर राज्यातले चांगले खेळाडू एकत्र येऊन चांगली अच्छा. पण वर्षभर खेळतील. ते त्या टीम मध्ये विदर्भातलेच मुलं राहील की आउट ऑफ विदर्भ? विदर्भातले फक्त महाराष्ट्र पण? नाही, तिथं तर व्यावसायिक टीम भरपूर आहे. बरोबर. कंपन्या सगळ्या आपली तर नाही आहे. आपण आपली इच्छाच पुरांचा विचार करू ना, अच्छा. महिलाचा का पुरुषाचा असो. पण बाहेरच्या कोणी त्यांच्या असोसिएशन मधून एनओसी घेऊन पण इथे आला तरी त्याला तिथे एंट्री नाही मिळणार. आता मी मतलबासाठी जर इथून तिकडे ट्रान्सफर करतो मग आपले खेळ करू जाईल. तर तुम्ही नाही करत, तुम्ही रचलेले आहात, पण बाकीचे तर करतात. नाही, त्याला तर राज्य असोसिएशनची धरूनच आणि जी कंपनी आहे त्याचा ठरलाय, हा. त्याचा पगार ठरलाय, हा. कोणती कंपनी फर्म कशी उघडायची काय ते सगळं लॉ आहे त्याची, त्या पद्धतीने चालत असं म्हटल्यावरून नाही होणार ते. आणि समथिंग 10 ते 15 खेळाडू निवडले जाईल. हा. 15 खेळाडूंना जॉईन केला जाईल. बाहेरच्या खेळाडूंना त्याला आणखी फॅसिलिटी द्या, हे करा, ते सगळ्या वेगळ्या गोष्टी आहे ना. मग मोठं करायचं राज्याला मोठं करा ना आपण. राज्याला आपण आपल्या जिल्ह्याला आपल्या कबड्डीत मोठं करू. बाकी दुनिया मोठी होत चालली तर त्याचं शिकून आपण पटपट आपण मोठं वाच प्रयत्न करू. परत आपण बाहेरची मोठं करायचं काय उपयोग नाही. ज्याच्यासाठी इतकं कष्ट केलं आहे तेच नाही खेळणार तर मग काय अर्थ नाही. आपण तर आपल्या विदर्भातल्या मातीसाठी जाऊ. ठीक आहे ना, फार चांगला वाटलं तुमच्याशी बोलून. पण प्लीज मला काही गोष्टी सांगा की मी आपल्या पॉडकास्ट मध्ये अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो. हे बिलकुल, ह्या अकॅडमी चालू आहे, हा. जे शिबिर होतात त्या नवीन खेळाडू जॉईन होणं गरजेचं आहे. अच्छा. त्यांना तुमच्या मार्फतही त्यांना विनंती करा. आणि जे लोक मंडळ चालवतात, मंडळ चालवणं सोपी गोष्ट नाही आहे. बरोबर आहे. जात नाही पाहिल्या जात, हम्म. नातं नाही पाहिलं, सगळं एकत्र घेऊन एवढं मोठं घर नाही चालू शकत, एवढं मोठं घेऊन परिवार चालवणं, ते सगळ्या लोकांचे मी आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे कबड्डी जिवंत आहे. खालून येत आहे ना थोडा मंडळ जिवंत आहे तर कबड्डी जिवंत आहे. त्या सगळ्या लोकांचे मी आभार मानतो. जेवढे महिला मंडळ आहे राज्यातले, पूर्ण राज्यातले पुरुष मंडळ आहे, हे जे जिवंत आहे, जिवंत ठेवले पाहिजे. त्याचे चौरंगी बंदच आहे विषय, चौरंगी बंदच होईल बिलकुल 100%. त्याच्याबद्दल मंडळ जिवंत आवश्यक आहे. मंडळ जिवंत तर जिल्हा जिवंत, राज्य जिवंत, खेळाडू झरा आहे तो मंडळ म्हणजे झरा आहे कबड्डीचा. बरोबर. ते आवश्यक, त्या झऱ्यात जिवंत ठेवणं गरजेचं आहे. कसं वाटलं तुम्हाला आपल्या पॉडकास्ट मध्ये? कबड्डीसाठी काहीच विषय नाही आहे, तो श्वास कबड्डीसाठी आहे. अच्छा. बोलून कसं वाटलं माझी? छान, काही विषय नाही. आणि तुम्ही लोकांनी आमची इंटरव्ह्यू घेतली, आमच्या मनातलं जाणून घेतलं आणि आम्हाला असं वाटतं की 1000 लोकांच्या कानावर जाईल, अधिक चांगला आहे. त्यासाठी तुमचं धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉडकास्ट. आशा करतो की या पॉडकास्ट मधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळो. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नको. धन्यवाद.